गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुरुम खोळत तसेच दाढी पिढी या 30 फूट रुंदीच्या पाण्यात रस्त्यावर गुडघाभर पाणी व चिखल साचल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरामध्ये शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आणि या दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत विविध विकास कामे पूर्ण झाल्याचा आणि पाण्यात रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागल्याचा दावा केला जात असला तरीही कुरुम येथील वास्तव या दाव्याला छेद देणारे असल्याचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53च्या चौपदरीकरणाचे काम राजपथ कंपनीमार्फत करण्यात आले आणि या कामादरम्यान कुरुम खोळद व दाढीपेढी पाण्यात रस्त्यावर पूल उभारण्यात आला. मात्र पुलाच्या बांधकामात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे आणि परिणामी प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून वाहतूक ठप्प होते आणि परिसरातील घरांमध्येही पाणी शिरते. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी गुडघाभर पाणी आणि चिखलातून मार्ग काढावा लागत असून विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. राजपथ कंपनीच्या सदोष कामामुळे आणि संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तातडीने पाण्याचा निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी यावेळेस दिला आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. सीमा सरदार, मी कुरुम गावची रहिवाशी. आम्ही ह्या वस्तीमध्ये राहतो. इथं आमच्या म्हणजे काहीच व्यवस्था नाही आहे. आमच्या घराने नेहमी पाणी येते. इथं 100 लोकांची वस्ती आहे. राजपथ यांनी हा रोड बांधलेला आहे. या राजपथवाल्यांनी हा रस्ता म्हणजे ते नाली नाही काढलेली आहे, नाली वर काढलेली आहे आणि खाली आम्ही रहिवाशी राहतो. मग या नाली कधी काढणार? आणि आमच्या घरांना पाणी जात आहे. आमचे इथले लोक काही शॉपिंग सेंटर राहायला गेलेले आहे. 2-3 वेळा पाऊस आमच्या इकडे भरपूर आलेला आहे. पानंद रस्ता आहे. महाराजा स्वाभिमान योजना आहे निघालेली आहे. ते म्हणतात की पानंद रस्ता आम्ही तुम्हाला बांधून देऊ. हा 30 फुटाचा रस्ता आहे, पण आम्हाला आतापर्यंत हा रस्त्याची काहीच माहिती मिळाली नाही आहे. हा खोडद दाढी पेढी रस्ता हा वडगावला टच झालेला आहे. हा हा रस्ता आम्हाला कधी करून मिळेल? हेच आम्हाला मुख्यमंत्र्यांना, बावनकुळे साहेबांना एवढीच विनंती आहे की आम्हाला त्वरित हे रस्त्याची दखल घ्यावी. संजय प्रभाकरराव कांडलकर. माझं इथं बाजूला शेत आहे आणि त्याच्याच बाजूला पांढरण रस्ता आहे. सरकारने मोठे मोठे आश्वासन देऊन पांढरण रस्त्याची अवस्था आम्ही शेतकऱ्यासाठी सोयीचं होईल असे पांढरण रस्ते करू असे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. पांढरण रस्त्यावर पूर्ण पाणी साचलेलं आहे. लोकांच्या आजूबाजूला लोक राहतात, त्यांच्याही घरामध्ये पाणी चाललं आहे आणि बाजूला नॅशनल हायवे आहे. नॅशनल हायवेवाल्यांनी पाणी नाही काढलं. त्यांनी थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्यावं लोकांच्या प्रॉब्लेमकडे. आणि या पांढरण रस्त्याची काय विल्हेवाट सरकारतर्फे लावण्यात येते का मोठे मोठे आश्वासन देऊन सरकार आपले मूग गिळून बसेल याच्याकडे जरा लक्ष द्यावं सरकारने आणि आमच्या समस्येचं होईल तितक्या तात्काळ निवारण करण्यात यावं अशी शेतीतले माझं नाव भगवानदास सुखदेवजी मालाणी. मी इथेच माझी वाडी आहे लागून, तिथेच आमचं राहणं आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण शेतात आणि राहण्या जागेवर पूर्ण पाणीच पाणी भरलेलं आहे. कारण की या पाणी इथं भरलं पूर्ण ते शेतात जातं आणि ते थांबतं तिथं सगळं. त्याच्यामुळे आम्ही तर पिकं घेऊन नाही राहिलो 3-4-5 वर्षापासून. पिकं येत नाही त्याच्यात काही, आणि याच्यामुळे रोगराई फैलण्याचा सर्वात मोठा धोका आहे. त्याच्यामुळे राहिलेलं विचू म्हणजे साप याची बाईने खेकडा आणला असे घरात घुसतात, लोकांनाही जगण्याचा काही हे नाही. बेबी बौराशी कुरुम राहणार. आमच्या घरानं पाणी घुसून राहिलं. 20 वर्ष झाले. आम्हाला झोपडपट्टी काहीच नाही आहे. जाताना आम्हाला रस्त्यानं काही सुचत नाही आहे. लेकरं शाळेत जाते तर तेही बी बंद होऊन राहिले आहेत. तुम्ही साहेब आम्हाला आमची व्यवस्था काहीतरी करा. माझे नाव प्रेरणा. माझं 10वीचं वर्ष आहे आणि इकडे पूर्ण पाणी साचल्यामुळे मी शाळेत नाही जाऊ शकली. माझे ट्युशन, माझी शाळा ते पळत आहे पाण्यामुळे. माझी मुख्यमंत्र्यांना हेच विनंती आहे की आमची लवकरात लवकर व्यवस्था करून द्या.